स्वयंभू श्री जागृत 12 ज्योतिर्लिंग देवस्थान पाहुयात याच्याविषयी आख्यायिका। श्री क्षेत्र अक्कलकोट येथील स्वयंभू श्री जागृत 12 ज्योतिर्लिंग देवस्थान हे प्रसिद्ध ठिकाण आहे। हे मंदिर अतिशय प्राचीन पांडवकालीन असून याची आख्यायिका दूरवर पसरत आहे। स्थानिक व परगावहून येणाऱ्या भक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे। येथील 3 शिवलिंग स्वयंभू असून ते आपोआप जमिनीतून वरती आलेले आहेत। या 3 शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शिवयोगी महाराज यांनी मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करताना आजूबाजूला 9 शिवलिंग देखील आढळून आले होते। हे एकत्रितपणे एकाच पाषाणावरती स्थापन केलेले आहे। हे मंदिर हेमाडपंथी असून ब्रह्मांड नायकाच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे। येथे स्वामी महाराजांनी अनेक साधना केल्या आहेत व अक्कलकोटला पाऊस नसल्यामुळे व दुष्काळ पडल्यामुळे भक्तांनी महाराजांना विनवणी केली असता स्वामी महाराजांनी येथील शिवलिंगावरती हरभरे वाहिले आणि अक्कलकोटचा दुष्काळ नाहीसा होऊन चांगला पाऊस झाला अशी आख्यायिका आहे। स्वामींच्या कालखंडामध्ये एका शिवभक्ताला 12 ज्योतिर्लिंग भारतभर फिरून पाहायची इच्छा तीव्र झाली होती आणि त्याचे वय देखील बरेच असल्याने त्यांना चालता येणे शक्य नव्हते व परिस्थिती नसल्याने बाकीच्या गोष्टी देखील अवलंबता येत नव्हते। महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला अक्कलकोटी ये म्हणून आणि ते त्याप्रमाणे महाराजांची आज्ञा म्हणून अक्कलकोटला आले आणि वटवृक्ष स्थानी गेले असता महाराजांचा आवाज कानी आला। तेथून 100 पाऊल पुढे वेशीच्या मध्यभागी आम्ही आहोत तिथे ये म्हणून महाराज हे 12 ज्योतिर्लिंग देवस्थानी गाभाऱ्यात ध्यानस्थ बसले होते। महाराज मृत्युगामी असल्याने महाराजांना कळलं की ते भक्त बाहेर उभे आहेत। दर्शनासाठी महाराजांनी ध्यानातूनच त्यांना शिवराळ भाषेत उत्तर विचारलं, काय रे तुला 12 ज्योतिर्लिंग भारतभर फिरून करायचा मनसुबा आहे का? या वयात शक्य तरी आहे का? म्हणून तुला इथे बोलावलं। इथे दर्शन झाली, तुझी 12 ज्योतिर्लिंग यात्रा संपूर्ण झाली आणि कोणी येथे दर्शन घेईल त्याला भारतात फिरून 12 ज्योतिर्लिंग करण्याची आवश्यकता नाही, येथेच त्याचे फळ मिळेल असे उद्गार स्वामींच्या मुखातून निघाले आणि त्या भक्ताला आशीर्वाद लाभला। याचा प्रत्यय अक्कलकोट दर्शन या पुस्तिकेत आहे। मंदिरात श्रावण महिन्यातील सोमवार व महाशिवरात्रीचा उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पहाटे लघुरुद्र, रुद्राभिषेक, रुद्रयाग, दहीभात, भजन संध्या असे अनेक कार्यक्रम घेतले जातात।